जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. एका गोष्टीचा आनंद होता. राजकारणात भौतिक आणि सामाजिक क्षेत्रात विखुरलेला माझा मराठा समाज एका जागेवरती आला याचा खूप आनंद होता. गर्व वाटतो माझ्या समाजाचा म्हणून. समाजाच्या लक्षात आलं आपला समाजच मोठं करणं आपली जबाबदारी. आतापर्यंत आपण राजकारणी लोकांनी राजकीय पक्ष मोठे केले. समाज यातून जागृत झाला. आपले लेकर बाळाने आपला समाज मोठा करायचा आणि खऱ्या अर्थाने या लढ्याला यश मिळालं. त्यातले त्यात पश्चिम महाराष्ट्रात असं म्हणलं जाते की मराठीच येत नाही. आईला आता त्या म्हणणारा काय म्हणावं, त्याला म्हणा आटपाडी घेऊन बघ तुला चक्कर घेऊन पश्चिम. एक हल्ला नाही कोणा. अभिमान वाटतो रे मला माझ्या जातीचा. गर्व वाटतोय तुमचा. या स्वार्थानं भरलेल्या दुनियेत मराठा समाजाने स्वार्थ सोडून स्वतःच्या जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभं राहिला. यापेक्षा काय गर्व पाहिजे. या समाजात जन्म घेऊन गर्व वाटायला लागला. जन्म घ्यावा तर मराठ्यांच्याच जाती. मी आता 2 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशात मी सांगितले काय आपल्याला प्रत्यक्ष गाठीभेटी घ्यायची. तुम्ही काय घ्यायले सभा. हेच पाडलं ना सभा करू करू. अरे गाडीच पळा नाही. मराठे कुठे जा. याच्या पाठीमागची आता बैठक होती सांगोला. गायब पळा. मराठीने कामच सोडून दिले. मोटरसायकल किट मारली. मथऱ्या माणसांपासून सगळे पोरच पोर. हे का सांगतोय माहिती आहे का? माझ्या समाजाला एक गोष्ट कळायला लागली. समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं. पक्षानंतर आपले लय पिढ्या पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यात गेला. आपला बाप आपला मराठा समाज. कोणता पक्ष आणि नेता आपला बाप नाहीये. समाजाला 2 दिवसात ही गोष्ट कळाली. काय माहिती तुम्हाला सगळ्या अनुभव तुला माहित नाही. मी जर 4 रोज करतो मला उठून तर मग नाही बदलत. असे मला पसंत करायचं सवय. जर काय बाबा मध्ये मला मुताला जायचं जेवायला जायचं मग सांगितलं नाही मला. काही ना काहीतरी सांगितलंच नव्हतं. मी सगळ्या विषयावरती पैसे पत्र ठेवले. एकच ध्यास घेतला. 3 वर्ष झाला माझा मराठा समाज मला बघतो. फक्त तुमचे लेकर बाळ सुखी करायचं, दुसरं स्वप्नच बघत नाही. ना घर बघतो ना कार बघतोय. साधा मुलाचा फोन आला तरी माणसं 2 मिनिटात असणारा काम सोडून निघून जाते. 3 वर्ष झालं
समाजालाच मायबाप मानले आणि देव मानले, याच पद्धतीनं काम करतो. पुन्हा फुटलो नाही, पुन्हा गद्दारी केली नाही. माझ्या समाजाच्या लेकराचं रक्तही कोण मी मोठं झालं नाही आणि मला व्हायचं पण नाही. जो मराठा समाजाची गद्दारी करत त्याच्या अंगात मराठीचं रक्तच खेळत नाहीये. जातवान वागायचं, कुठल्या क्षेत्रात उतरायचं ना इमानदारीनं करायचं. तुम्ही दोघ जण गप्पा नाही बंद करा बरं का. इथे शेंगाणा झाले कधी, इथं किती बेजारी चालली समाजाची. एकदा बैठक संपली, हुशार येड्या बाबा बसून गप्पा. तुम्हाला जर कोण मूठ बोललं तर मला नाव सांग, फक्त पिऊ नका, नाही तो नंतर लयच मस्त सोयी लागला. समाज जागा किती व्हावा आणि या समाजाचा गर्व किती वाटावा. अचानकपणानं मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं सरकारने षडयंत्र केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, नोकऱ्या मिळू द्यायच्या नाही, सुविधा मिळू द्यायच्या नाही. यासाठी सरकारच्या दरबारात प्रचंड मोठा कट शिजला आणि घेऊ कट कोणालाच माहित नाही झाला. 3 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सगळे षडयंत्र केले, पण सगळेचे सगळे षडयंत्र त्यांचे आपण उधळून लावलं. आता शेवटी जाता जाता काय करायचं म्हणून शेवटचे कासरे टाकून बघा. म्हणून देवेंद्र फडणवीसनी कट रचला. मराठ्यात गैरसमज पसरतो का बघा. आणि प्रक्रिया सुरू झाली. 150 वर्षापूर्वीचे नोंदीचे पुरावे सापडलेले, त्याच्या कोणती नोंदी दिल्या आणि रद्द करायचं ठरवलं. आणि 4 नोंदी त्यांनी रद्द केल्या. बघा गंमत. मराठ्यांना आत्ताही किती येड समजलं जातं, किती येड्यात काढलं जातं. याही युगात ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं त्यांच्या पोरांच्या अन्नात विष कसं चालायचं हे शांत डोक्याने केलेलं निवेदन देवभक्तांनी. आणि देवभक्तांनी कोणी तू गुमरा बंद करे बरं का. पहिला तिकडे लांब जाऊन तुकडत किशी त्याला धरून गावाकडे खाली येऊ शकतो. सरकारनं निवेदित केला मराठा समाजाच्या नोंदी रद्द करायचा शेवटचा डाव इतका ताकदीने खेळा. मराठा गैरसमज पसरला पाहिजे. जर जरांगे पाटील मराठ्यांकडून आणि आंदोलनात जर राहिला तर हे पोरग मराठ्यांना पक्का आरक्षण दिल्याशिवाय तो बसणार नाही. 58 लाख नोंदी सापडल्या, त्या मी सापडलेल्या नाही किंवा माझ्या मराठा समाजाला सापडलेल्या नाहीये. राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली आणि त्याला अधिकार दिला. नोंदी शोधण्याच्या शोध मोहिमेसाठी शिंदे समिती कामाला लागली. शिंदे समितीने मराठ्यांना 58 लाख नोंदी शोधल्या. 58 लाख नोंदीतून या राज्यातला 2.5 ते 3 करोड मराठा समाज आरक्षण जाऊ शकतो. त्यांच्या डोक्यात हे आलं जर 3-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला तर हे आरक्षण पक्क होते. आयुष्याची भाकरी मराठा समाजाच्या लेकराला मिळणारी ती मिळू द्यायची आहे. याने दुसरी मागणी केली. सातारा संस्थान आणि कोल्हापूरच्या ग्रॅज्युएटचा GR काढून मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मी ओबीसीतलं आरक्षण मागतच नाहीये. ओबीसीचं घेऊन आम्हाला द्या म्हणतच नाहीये. पण त्यांना माहिती आहे यांनी बरोबर टोकं लावलं. 58 लाख नोंदी प्लस गॅजेटियर याच्यात मराठाच वंचित राहत नाही आरक्षणापासून.
त्यांनी शोध लावला. 58 लाख निधीतून 2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात जातोय. सरकारनं काय करत नाही, शांतचित्त नाही का, हे समाजाच्या लेकराच्या हिताचं. बुळबुळ करू नका. 58 लाख नोंदी प्लस गॅजेटियरला दिले. एकट्या कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. जनगणनेत 1901. बरोबर का? तिला आमंत्रण तिकडे गेलो नाही म्हणतो. मग मराठा समाज जर 6-6.5 लाख मराठा समाज जर एका गॅजेटियर मधून आरक्षणात जातो तर समाजाचे लेकर सुधारले. त्यांच्या डोक्यात आलं गैरसमज पसरा, कुंडी प्रमाणपत्र आणि नोंदी टिकत नाही. तो 2 दिवस मीडियात राहील. जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्या, जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्या. काय म्हणलो काय झालं, आपली कोणासोबत सुपारी फुटली नव्हती, धोका कस काय, साखर पुडा बी नाही, भाऊ एकाकी कस काय म्हणायला लागला, त्याच्यामुळे काही संबंध बी नाही. तुम्ही दाखल काढू नका, ते संबंध नाही असे नसते का आपली मैत्रीचे त्याचे. अचानक ठरलं नोंदी थांबवायच्या आणि 4 रद्द करायच्या. इतका शांत डोक्याने विचार आणि कट शिजवला आणि मराठा प्रचंड गैरसमज 2 दिवसाच्या मीडिया ट्रायल मध्ये गेला. मराठ्यांची मायबाप हो, नियती चांगली म्हणून नियतीनं सुद्धा आपल्या साथी. म्हणून ह्या नोंदी रद्द झाल्या कशा? ज्या पोरीची व्हॅलिडिटी थांबली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झाली. बघा कार्यक्रम भावांकडे आपाचा सगळे पुढे बघितलो आम्ही. बावन ऐकलंच नाही, कुठून निघलं बावन कुठून नाही, आणि शहाणूच्या नादी लागलं. मी म्हणजे कलाकार आहे भाऊ. मी म्हणल्या नोंदी तर जीव जाळून दिल्या. रात दिवस माझा मराठा समाज रस्त्यावर मराठ्यांचं श्रेय व्हायला जोडायचं. शोध घ्यायला सुरुवात केली. कलेक्टरला विचारलं प्रमाणपत्र का देत नाही. त्यालाही सांगताय ना, सांगा होतं पलीकडून मोहन जोदडे हडप्पा मालिकुल्ली चिंगरला नोंद होती. म्हणलं भाऊ नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचं कारण सांगते. मला 52 कड्याने पत्रच काढले की नोंदीचे प्रमाणपत्र घेऊ नका. अरे बापरे, म्हणलं पत्र दाखव. घेतलं पत्र. शिवाट बसल माणसाला शिवाट. इतके कोण हे लोक मराठीशी वागू शकतात हे राज्यात आणि देशात कधीच असं मंत्र्याकडून काढलेलं नाही. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं. असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्रिपदाचा अधिकार दिलेला हे खोटा नाहीये. नाही लोक ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्यांनी प्रमाणपत्र पत्र काढलं, इन्व्हेस्टमेंट करून दिलं. 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे. कोणी नाही ऐकलं की ईडी आली की त्याला घोडा लावायचा, पुन्हा येत नाही. हे ईडीला घेते चाललाच पक्ष. फडणवीस साहेब आपल्याला म्हणून डेंजर ईडी भिडी चलत असतात एका गटात आउट करून दिला. शहाणपणा नाही करायचा. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. दुसरी एक पत्र आपल्या हाती लागलं. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी आदेश केला दही अंड्याचं व्हॅलिडिटी देण्यात यावी. आता ह्यो कागद त्यांच्या फाईलला
हस्तगत केला, मराठ्यांना दाखवला आपलं खरं असूनही आपल्याला दिलं जात नाही. आणि मराठ्यात अशी चीड निर्माण झाली 3-4 दिवसात कळाल्यानंतर. मायबापावर मी जर अगोदर असं म्हणलं असतो, यांनी असं केलं, तर तिकडून ते म्हणले असते आरोप करते. मी सिद्ध करून दिलंय मराठ्यांसमोर. यांनी पत्र काढून रद्द केलंय आणि दुसरेही ऑर्डर झाल्या व्हॅलिडिटी म्हणून सकाळी रद्द केली शिरसाटने. तो एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदे साहेबाला मी 3 वर्षात एकाही शब्दानं दुखवलेला नाही आणि माझी इच्छा सुद्धा नव्हती. मला आजही खरं वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब शिरसाटच्या हाताने इतकं वाईट कृत्य आणि पाप दाखवलं मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं केलं. प्रमाणपत्र रद्द करायचं पाप गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतील हे मराठ्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नाही. कारण त्या माणसाने समाजासाठी काम केलं आणि सगळे त्यांच्या पाठीशी. मला मंत्र्यांशी संबंध ठेवायचे नाही, मला मंत्र्यांशी मैत्री करायची नाहीये. मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी उभा केलेलं नाहीये. माझ्या गरीबाच्या लेकराच्या आडवा कोणी जरी आला ना, मी त्याला मोजणार. कारण माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. माझा समाज माझा देव. आणि त्या समाजाचा कोणी वाटोळ करत असतं तर मी सहन नाही करू शकत. आपण मुंबईत आल्यापासून एका शब्दाने सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दुखवला. माझ्या समाजाच्या लेकरांसाठी हैदराबादचा जे काढलाय, 1 महिन्याच्या सातारा आणि कोल्हापूरचा काढणार आहे. मी आशावर जमलो. वादावादी करण्यापेक्षा जर ते प्रामाणिकपणाने मराठा समाजाचं कल्याण करायला लागले तर मला राजकारण करायची गरज नाही. आपला समाज आणि समाजाचे लेकर आपण मोठे करावे या भूमिकेत मी घेतो. आणि त्यांनी होऊन लावला, उधळून लावला. फडणवीस साहेब, तुम्हाला मी जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही. कारण चाकवा मराठ्यांचा. तुम्ही मराठ्यांच्या वाटाला जाऊच नका. त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं. पत्र ते बघितलं. बावनकुळेंनी केलेली चूक आम्ही दुरुस्त करतो. जसं की काल उदय सामंत साहेब म्हणले, शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं म्हणे, आम्ही आमची शिरसाटने केलेली चूक दुरुस्त करतो. हरकत नाही. मला, मी मराठा समाजाशी आणि कुंडी प्रमाणपत्राच्या त्या नोंदीशी प्रामाणिक. तुम्ही द्या, तुमचा आमचा विषय संपला. पण नाही दिलं तर एकालाही सोडू शकत नाही. मी सोडणार सुद्धा नाही. चूक केली की सोडणार ना. काय व्हायचं ते वडील मी घेता नाही, कुणाला मुजीत घे आणि त्यांना माहित घे. तुम्हाला काय वाटत असं? मी एखाद्या शिव्या देतो, वाईट बोलतो, तुम्हाला वाटत असं आईला बोलायला पाहिजे. मी आताच सांगण्यास सांगितलं की पुन्हा इथं सांग, उद्यापासून घोडे लावायचे पण तुमचं ऐकून. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मराठा समाजात उद्यापासून वाईट बोलायचं बंद करून टाक. एक शब्द बोलणार नाही. तुम्हाला दिलेला शब्द पाळणार. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे आई बाप घरात बसले आणि तुमचा मुलगा दारात बसला. घरात बसलेल्या आई बापाला बाहेर उभा राहून कोणीतरी शिव्या देते, अपमान करते. दारात बसलेलं पोरग गप बसन का? आणि जे पोरग आई बापाला शिव्या देते, अपमान करते, ते उघड्या डोळ्याने बघतोय, काही बोलत नाही. ते मराठीच्या पोटच नाही. अरे बाबा, मग मी मराठाला मायबाप आणलाय ना.
माझ्या मराठा समाजाचा कोणी अपमान करत असेल त्याचे वाईट चिंतित असेल म्हणून मी त्यांच्या आईला घोडे लावतो. का गप असणार मी? आम्ही कोणतं पाप केलं म्हणून तुम्ही सगळेजण मिळून मराठा समाजाच्या लेकराचा आणि मराठा समाजाचा घात करायला लागला? एवढा मराठा समाज टार्गेट करायचं कारण काय? अहो तुमचं तर पाटील तिकडं कुठे चालले पलीकडून परदेश पलीकडून एकांत आहे तिथेच आपल्याला ओळखले दम निघत नाही. आल्यालाच कुठेतरी हिंडते इकडे तिकडे जाते पॉम्पलेट चिटकी रातभर तरी घरी आलो म्हणणार नाही दमलो म्हणून. घरी आलो म्हणणार लय सांगायचं काम केलं नाही स्वतःच्या लेकरासाठी आपल्या पोटच्या गोळ्यासाठी रात्रंदिवस धुंदाला काय झालं तुम्हाला? लोक आपल्या पुढे गेले, आपण आळशीपणामुळे आणि फुगीरपणामुळे मागं पडलो. आपल्याला जिथे वेळ द्यायचा तिथे द्यायचा नाही आणि जिथं लोक मोठे होते तिथे रात्रंदिवस आपण वेळ देतो. अरे मायबाप मराठ्यांनो, संकटाच्या काळात कोणता नेता आणि पक्ष तुमच्या कामाला नाही येणार. ज्या दिवशी तुम्ही संकटात असताल त्या दिवशी तुमचं पोरग किंवा पोरगे तुमच्या तोंडावर आणि पाठीवर हात फिरायला नाही कोणता हरामखोर नेता नाही येणार. यांना किती दिवस मोठे करतात. आता बावनकुळे बोलला, एक मराठ्याचा मंत्री नामदार बोला, पोरं कुणाच्या संकटात सापडले? गरीब मराठी अडचणीत कुणी आणले? बावनकुळे. मराठ्याचा नेता एकही बोलत नाही. खरंच यांचं मराठ्याचं रक्त आहे का असा प्रश्न विचारतो. आणि बावनकुळ्याचा विचार करा ना थोडा. बावनकुळे मराठ्यांचं वाटोळं करायसाठी तुमच्या डोळ्यात देखता काम करतोय. तुमच्या नाकावर टिचून त्यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या. अरे तुम्ही जाहीरपणाला म्हणायला पाहिजे होतं बावनकुळेने केलेले चूक तुला आम्ही माफ करणार नाही. तुझ्या मागाला तो जाहीरपणाला मंत्र्यांनी सांगायला पाहिजे. एक बोलत नाही. मतदानाच्या दिवशी दारा आपल्या आजीच्या पाया पडतील, आज्याच्या पडतील, बापाचं धोतर धुवून आणतील. त्या दिवशी यांच्या घोटाळ्यात चाटायची तयारी मराठीची. आज पुढे गेले समजून घ्या. आणखीन वेळ हातातून गेलेली नाही. मी राजकारण करू नका म्हणतच नाही, त्या मताचा मी नाही. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा, पण अगोदर पहिल्या नंबरला मराठ्यांना यापुढे जात ठेवावं लागणारे नंबर 2 ला पक्ष. तर आपण टिकणार आहे, तर आपण टिकत नाही. पर्यायच नाहीये. बावनकुळेंनी जाहीर मराठ्यांच्या नोंदी रद्द केल्या तर मीडिया ट्रायल घेतली. हे जेव्हापासून कळालं मीच कुणाला बोला, शांत वातावरण पडलं. कारण आपलं सुरू झालं मग बावनकुळेचं मुळे लागलं, बाकीचे शांत. याच्या सगळ्यात जास्त खुश असेल छगन भुजबळ. किंवा मत असेल आपण बरं झालं त्याच्याकडे गेली, आपल्या डोक्यात ताणच गेला. त्याला फोन करून विचारित असेल झोपण्याची येते का नाही. दोन्ही बाटल्या जास्त खाण हेच होत असणार आता. पण मी खोटे आरोप कधीच दुसऱ्यांवरती करत नाही. मी या प्रकरणात आणि संस्कार आमच्यावर मराठ्याचे या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं नाही. चुकीला चुकच म्हणलं पाहिजे.
ह्या प्रकारात मी धन्याचं सुद्धा नाव घेतलं. त्याची अशी जीर तुम्ही धरा, त्यांची हवाच गेली, काहीच नाही राहिलं. केलेला पाप इथंच फेर करायची, वर नाही, जाग्यावर. त्यांचं दोघांचंही मी नाव घेतलं नाही. का? चूक केली तरच बोलावं, म्हणून मराठा समाज माझ्या पाठीशी. आठवडी इतक्या रात्री मराठाच आला नसता. मी सत्य वागतो आणि सत्य करतो. ही 52 कळ्यांनी नोंदी रद्द केली. मला फक्त सावध करायला लागलं. पुढच्या काळात सुद्धा मराठा समाजावर खरा सोनाचे संकट येऊ शकते. संकट मोडून काढायचं शिका. एक जीवाने ताकदीने पेटून उठत जायचं. जसं आता महाराष्ट्र उठलाय, पश्चिम महाराष्ट्राने खरंच कमाल केली. कुठं नाही बोलत, तुमच्याकडे लोकच येत नाही म्हणजे बेजार झालो राव खरंच. पण तुमची ताकद वाया जाऊन देणार नाही. ह्या रात्रीचा तुम्हाला शब्द देतो, ताकद वाया गम्मा गम्माने तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करणार. 52 कळ्यांनी किती वाटलं करू, मी आहे ना, तुम्ही काळजीच करू नका. 52 कुळ्या दिसतून येऊ वापस वापरा. रोजाना सापड येईल, पुढे येईल. महाराष्ट्रात असा प्राणी सुंदर जन्मतच नाही. वाळून फिरून ठीक आहे बा, अरे लय ना डोकं एकीकडं, एकही इंडिकेटर नाही त्याला, आणि इंडिकेटर लावायला जागा नाही त्याच्या इकडं. सपाट कडे सपाट काय माहिती नाही लागला गाडीच्या बेकार दिसतंय. एवढं होत आहे. त्याच्या आईनं बिचाऱ्या माऊलीनं लहानपणी त्याला गरम दूध पाहिजे होतं. काकाला फुकीला नव्हतं. काकाला फोटो बोलून एवढे झाले. गरम दूध पाहिजे फुकीला नाही वाटतं. बिचाऱ्याने होतं एवढे झाले. बेकार दिसताना प्राणी घेऊ. पहिले दिवशी असा धडा होता बघा, मोहन थोडं हडपा असं वेगळा दिसतो. शिल्प काढले त्या लेणीला तिकडे आहे बघा, भीतीवर कोरलेले असे मायचे गप्पा त्या मराठ्याच्या नादी लागला. शहाणू कोणी सोपे नाही. माझ्या समाजाचा तुला कोणी अधिकार दिला? इतका गैरवापर. एक कुठं काय मंत्रिपद मिळालं तर तुझा गैरवापर करायला किंवा मराठ्यांवरती खोपला. आयुष्यातून राजकीयातून उद्ध्वस्त करून टाकेन 52 कळ्या. माझ्या समाजाचं वाटोळं करायचं सोपं नाही. तू आमचं वाटोळं करणार, आमच्या बोकांडी बसतोय, मी तो बोकांडी बसतो नाही. तू सोपं समजू नको. उरवायला बेकार आहे. एकदाच मुंबईत घुसलो तो आरोग्यमंत्री मुंबईचं बाहेर गेलते 52 कळ्या. हेच नकोय. मी तुम्हाला वाचताना बापाच्या तुमचा आई बाप माज नाही करायचा. मराठ्या पुढे माज गरज नसणारे काम करतो. विनाकारण माझ्या समाजाच्या लेकरात वाटलं होतं. काही घेणं नाही देणं नाही. 52 कळ्या तुला माहितच नाही.
मराठी काय चीज आहे. इतके विचित्र आहे ते. अफगाणिस्तान कुठे कुठे गेले होते लोकांना. लय लय ठेसिकत होय. तुला नेमकी कोणती चटणी टाकली तुला कळणार नाही. कारळाची होती का कशाची होती. लय ठाशी देते का झालं. मुंबईत शांततेत मराठी गेले. कोणालाही काही बोलले नाही. बोललो का आपण बोलावं. पोलिसांच्या नुसते गाडी पळायला लागले का मुंबईत बाहेर गेले. शपथ सांगतो मला पहिल्यांदा नाही झाला पोलिसाच्या गाड्या चाकाचे खालून. पोलीस यायचे की म्हणजे आमच्या गाडी पळत मला गाडा कसं पळत मग. ते म्हणजे त्याला चाक असते. दुसरं यायचं तो म्हणायचं तुमच्या पोऱ्या झोकेच बांधले. म्हणलं लिबा जरा हायकून ये कुणाला झोके बांधले. बाबा नको हे स्विच गेलं पुढं तुया पुढं कुठं झोका बांधली तर तुला कळायचं नाही. अरे लय विचित्र आहे ते. त्यांचं ठरलं होतं आम्हाला आईला आता काय करावं. तुम्हाला ते कसं वाटलं. आणि आपल्या ते खासियत जे बोलतो ना ते करतो सुद्धा. पुन्हा पुढचा कसलाही असू दे पिल्लू किती बी आपला पुढे देते ना. माझ्या कातड्यात आला की जग 30-30 वर्षाच्या मराठीच्या विरोधात गेलेले साम्राज्य गोष्टी केल्यात म्हणून जरा गेले एवढं सोपा नाही. साम्राज्याच्या गोष्टी केले पाहिजे. मग आपल्या नादीने लागायचं. फडणवीस शिंदे साहेब आणि अजितदादा हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी खोटं बोलवलं. आपल्यातून ते गेले. यांचं ठरलं जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मुंबईच्या बाहेर कोणी जायचं नाही. दौरे रद्द. मराठीचे घुसले सगळे. 11:30 वाजता सकाळी फडणवीस साहेब नागपूर. शिंदे साहेब आले म्हणले फडणवीस साहेब पुढे. ते म्हणले नागपूरला. ते म्हणले माहिला दौरा नाही काहीच नाही नागपूरला कसं काय गेले. ते म्हणले मग मी चालू दरेगाव. ते दरेगावातच हे टाकलेलं आहे आता रावठी. ते तिकडच झाले. ते तिथे गेले. अजितदादा आले. ते म्हणले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पुढे. ते म्हणले ते नागपूरला गेले. शिंदे साहेब दरेगाव गेले. आणि ते म्हणले मला एकट्याला ते मुंबईत मार खाल तुला काय. मी चालू म्हणलं पुण्याला मग बघा तुम्ही मराठीचा दरार आहे बावरकडे. तुला आणखी माहित नाही. आता तुला माहित आहे. तुला आता 29 ऑगस्टच्या नंतर कळत मराठी म्हणजे काय. आणि आपल्याला पण दाखवून द्यायचा. पुन्हा म्हणायचं नाही हे लांब हे ते लांब हे काय लांब नसतं. समाजाच्या लेकराच्या सुखापुढे लांब नाही जवळ नाही. ज्या गाड्या त्या काढायच्या मोटरसायकल फोर व्हीलर ट्रॅक्टर जीप आपण काय आधी बात कोणी कारण सांगायचं नाही. काम होतं ना होतं काम होतं. नोकरीवाल्याने सुद्धा रजा द्यायचा. तुमच्यामुळे जर माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचे कल्याण होणार असलं तरी 1-2 दिवस काम पुढा. आपला शब्द तुम्हाला तुमचे लेकर सुखात ठेवल्याशिवाय मी बसणार नाही. त्याला आनंदित करणार. घराच्या बाहेर पडायचं. जगाने आदर्श घेतला पाहिजे. मराठ्यांच्या विरोधात गेलं रे बाबा. मराठ्यांनी असं केलं होतं. जगाने दखल घेतली. इतक्या ताकदीने जमायचं. मी तर त्या जीवाची बाजी लावून लढणार. मी माझा जीव तुमचा पाय फुलायला मी मरायला घेत नाही. मी कधी पण मरायला तयार. तुमच्याकडून फक्त तेवढीच एक अपेक्षा. एकाही मराठ्यांनी घरी जायचं नाही. आंतरवालीला फक्त आंदोलनाला भेट देऊ. काहीच करावं नाही. बाकी मी बघतो. फक्त आंदोलन शांततेत करायचं. जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं मी आहे ना. काय गरज नाही काय करायची. नुसतं मुंबईत गेलो तर बहुत 2-3 चेअर काढले त्यांनी. एवढं सोपं नाही मराठ्यांचं काम. फक्त सगळ्यांनी ताकद लावायची.
मराठ्यांसारखं आंदोलन पुन्हा जगात कुठं झालं नसतं. इतकी ताकद लावायची. ते म्हणले पाहिजे मराठ्यांनी मात्र मिळवलं. मला हे आंदोलन 29 ऑगस्ट निर्णायक आंदोलन करायचं. मला मराठ्याचं काही शिल्लक नाही ठेवायचं. मागून एक पण 58 लाख मुली सगळे तोंडी प्रमाणपत्र पाहिजे. बोलायचं का नाही सगळं लगेच घडे लावते. तुम्ही ऐकायला टीव्ही पुढे बसू नका. आता तिथं ऐकायला नवीन नवीन शिया आणल्यात नाही. कामाला येतात तुमच्या खटबा. अरे दुनिया चांगली नाही राहील त्याला मी काय करू. यांना घोडे लावूनच देते ती. एक गोडी फिरी कळत नाही यांना. खा घोडे लावून यांना काय म्हणायचं. कधी काही कामाला येतात त्या नवीन नवीन सापडून आणल्यात नाही आता. कारण बावनकुळ्यासारखे नवीन प्राणी समोरून आले. त्याला आता नवीन शीचाच प्रयोग गरजेचा आहे. त्याला आता एमबीबीएसच्या डॉक्टरचे इंजेक्शन काय होत नाही. त्याला जनावरचे इंजेक्शन आणलं. त्याला असं फेकून हवं इंजेक्शन. कारण त्याचं कापड जाड आहे. ते गेल्याला तुझी एक शिराचा असा तसं त्याला निवार काम करायला लागतात. त्याला मी वाचता मी त्याला वकील आणतो. सगळ्यात पुन्हा दुसऱ्यांदा सांगतो सगळ्यात प्रशासन त्याचं गमतो. किंवा मला असं एक नाही दोन नाही आपलं मंत्रीपद बस एक जागा नाही तर त्याचं कोणी ऐका नाही. त्यामुळे ते झालं आधार. एखाद्या वेळेस तो ती फोरगणी एका काय देश तिकडचा काहीतरी होऊ शकतो. त्याला काही इकडे मिळत जुळत नाही. आता राहिला ह्यो येणे आपलं वाईट केलं याला सोडायचं नाही. आंदोलन शांततेत करायचं. फक्त सगळ्यांनी तयारीला. मी 58 लाख नोंदीचे सगळे कोणते प्रमाणपत्र घेणार. सातारा औंध गॅजेट, बॉम्बे आणि पुणे आणि कोल्हापूर पाचही गॅजेट घेतल्याशिवाय मी गप्प बसत नाही. माझा विश्वास सरकारवर नाही. मला हे शेवटचं निर्णय आंदोलन करायचं. जीव जरी सोडायची वेळ आली तरी मी समाजासाठी सोडायला तयार. पण हटायला तयार. मी जापान क्षत्रिय मराठी. क्षत्रिय जर एकदा मैदानात उतरला एक मरून मैदानात मरतो नसता विजयाचा टिळा लावूनच घरी वापस होतो. असा वापस होतो. आम्ही क्षत्रिय मराठी. आम्ही पुन्हा मध्ये हटत नाही. आता कुठलाच करायचा. एसीबीसी ESBC आणि ईडब्ल्यूएस मधून जेवढे पोरं राहिले त्या सगळ्या पोराच्या ऑर्डर एकाच दिवशी करायला लावणार. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या जेवढ्या व्याजपत्र पोरांचे राहिले पुरे घेणारे एक काही ठेवणार नाही. त्यांच्यामुळे फाशी लागली मराठीच्या पोराला. श्री खराब एक पण ठेवत नाही. ओबीसीच्या सुविधाचा सवलतीचा त्या दिवशी जी राज्यात आणि राज्यांतर्गत देशांतर्गत असणाऱ्या पोरांसाठी सुद्धा सगळ्या सुविधा घेतल्या आपण. ते लागू करायला राहिले हे सुद्धा मागे ठेवत नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या प्रश्नापासून झालेल्या केसेस सारखीच्या असणाऱ्या सगळ्या योजना एका जागेवर सगळे विषय संपवायचे. ज्याचे ज्याचे जे प्रश्न आहेत ना त्यांनी ते 29 ऑगस्टला किंवा 28 ऑगस्टला आंतरवालीला अर्जासहित घेऊन यायचे. पुन्हा मी बोलून देणार नाही. हे म्हणणार ते राहिले ते म्हणणार ते राहिले. मी ऐकणार नाही. काय जे असेल ते तिथे घेऊन यायचं. काम झाल्यावरच वापस यायचं. तोवर आंतरवाली सोडायचं नाही. त्याशिवाय मराठा आता सुधारतच नाही. मग समांतर आरक्षणाचा विषय असेल PSIचा आपल्या मराठीचा पोराचा DYSPचा प्रश्न आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. आपल्या विद्युत मध्ये अभियंता उपअभियंत्याचे प्रश्न आहेत. सगळे एका दणक्यात तुकडा पडायचा. बावनकुळ्याने आता हे उठलेच नाही. आता फक्त पुढे पुढे चालत नाही तर वंग नांगा लावून खूप आहे. वांगणासारखाच दिसतो. लावायची गरज नाही. त्याचं लय मोठं कामाला नाही हाती लागल्या. खरंच सांगतो टाइम आहे तुम्हाला. नेते मात्र दंगत लावलो. तुमच्या लेकरासाठी झिजतोय. आयुष्यात दुसरं काय केलं नाही.
माझ्या समाजाच्या लेकरांनी लेकीबाळी मोठं करण्यासाठी झुंजलं. त्याच्यावर चालणारे त्या बावनकुळ्यावर जळणारे ते मला सांगायला आता कालपासून इथं घोटाळा केलाय, इथं घोटाळा केलाय, हे पैसे घेणार आहे, तो घेणार आहे. आता असा खोटा ठोकतो बसून ते करू. लोक आवडेल त्यांनी ज्याला ज्याला त्रास दिलेला आहे, ज्या ज्या अधिकाऱ्याला त्रास दिलेला आहे, ते अधिकारी म्हणतात हे पुढे फक्त म्हटलं नाव नका घेऊ. तुम्ही का म्हटलं नाव घेतलं की बाजा वाजला त्यांना माहिती नाही का भाषणे फटकळे हे भसून बोलते गट्ट्याचे गट्टे जाणून द्यायला बावनकुळा तो अजिबात लागणार नाही, तुला सोडित नाही. तो एक कामच्या नादी लागायला नव्हतं पाहिजे आणि तो साधं सुद्धा नादी लागला नाही बाबा लहान विषय नाही प्रमाणपत्र म्हणजे आपल्या लेकराच्या अन्नात विष काढलं त्याचा नांड्यात औषध होत नाही असा अर्थ होतो त्याचा. तुमची पोरगी पोरगा अधिकारी होणार आहे, शिक्षण पैसे कमी होणार आहे, तुम्हाला योजना मिळणार आहे, हे सगळ्यापासून तुम्हाला उद्ध्वस्त केलं होतं. मराठ्यांचं नशीब चांगलं, नियती आपल्या बाजूने राहिली, नियती त्यांच्या विरोधात फिरली म्हणून त्यांनी केलेले डाव उघडे करणे. नसता आपला इतका गैरसमज पसरला होता तो मराठ्यांना खरं असून सुद्धा खोटं कुठून सांगितलं होतं. इथून पुढं गैरसमज करून घेत जाऊ नका. कोणी काही पण सांगू दे, डायरेक्ट ऍक्शन घ्यायची नाही. आपल्याला दम नाही, त्यांनी टाकलं की टाकलंच. कोणी सांगितलं म्हणून आपण आता समाजाच्या अंगावरती नाही जायचं. समाज वाचवायचं काम आपण सकाळ आपण सगळ्यांनी मिळून करायचं. याशिवाय गत्यंतर नाही. फुगीरपणा सोडून द्या. लय फुगीर येतात आपल्या नसा ह्या लोकांना घ्यायचं. ही अडचणी गिअर मध्ये कधी येते आणि कशामुळे येते काय केल्यावर येते यांना पुऱ्या नसा माहित झाला. आपण आहेत बी तशी. आपल्याला जर एखादा म्हणला ना तुकाराम पाटलात ना तो हे करतो 150 कप चहा सांगितलाच येत तुझे जाऊन मुत्कील म्हणा तिकडे जाऊन काय 150 कप चहा सांगतो रे. वाटवा झाला या दया मायामुळे. ज्यांच्यावर तुम्ही दया केली ना हेच लोक आज तुमच्या लेकराच्या विरोधात उठले. ज्यांना तुम्ही मोठं केलं माझ्या मराठ्यांनी आतापर्यंत सगळ्यावरती दया माया केली. लागल ते त्यांना पुरवलंय. अन्न धान्य पैसे त्यांचं जरी लेकरं मोठं झालं तरी त्याच्यात आनंद व्यक्त केला माझ्या मराठ्यांनी. जळाले नाही कोणावरती. आज तेच लोक तुमच्या लेकराला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करायला लागले ते मराठी कसे संपत. तुमची दया माया कमी करा. आता ते युग संपलं. जो आपला आपण तेच. इथून पुढच्या काळात विचारच करून पाऊल उचलायचा. आपल्याला कोणी बरबाद केलं तरी आपण तेच का कशामुळं आपल्याला कोणी अन्याय बी केला तरी आपण त्याच्याकडे ही कोणती वागण्याची पद्धत. तुम्हाला कडवट आणि कट्टर व्हावं लागणार आहे. त्याशिवाय समाजात टिकत पर्याय नाहीये. बाकीचे तसे वागले पुढं पण गेले. आपला कॉन्स्टेबल जर झाला तर तिथं रिटायर झाला. त्यांचा कॉन्स्टेबल झालेला PSI त्या दिवस झाला. आपल्या लोकांची भरतीच होत नाही. आपल्याला इतकं नोकऱ्याच नाही. आपले इतके हाल आहे. याच्यावरती मराठा समाज कधी विचार करणार आहे का नाही. जर तुमचा पोरगा पोरगी नोकऱ्यात गेले अधिकार आपल्या हातात येईल आणि अधिकार हातात आले तर तुमच्याच लेकरा बाळाचे सुखाचे संसार होतील. म्हणून सगळ्यांनी एक जीवाने काम करायचं पुढच्या काळात आणि या 2-3 गोष्टी आता बंद करायच्या. 29 ऑगस्टची ताकदीने तयारी करायची. येणार ना सगळे. अजून बाग घरी थांबायचं नाही. आणि जो आपल्यात नसेल ना
किंवा आपला नाही काही पण पुढे मदत करायची नाही. मग तो कोणत्या पक्षाला असतो, तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच्यात करा, फक्त आधी जात नंतर पक्ष. मग तुम्ही भाजपमध्ये काम करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, ज्या श्रमात करा, तुम्हाला ज्याच्या काम करायचं त्याच्यात करा, पण पहिली जातीलाच बाप मानायचं, समाजाला बाप मानायचं, नेत्याला पक्षाला बाप मानायचं. पण ताकदीला तयारी करायची. तुमच्यावर कोण अन्याय करतो मी आहे ना. तुम्ही ज्या ज्या वेळेस सांगताल ना त्या त्यावेळेस कसला असू दे, तुम्हाला काय करायचं मी आहे म्हणलं. मी सांगितलं तुम्हाला एकाच शब्दात तुम्हाला कळून चुकलं असं. 30-35 वर्षाचं असणारे साम्राज्य बलाढ्य उद्ध्वस्त केलं मराठ्यांच्या नादी लागल्यावर. बाकीचं काय रे झुंबड, तुम्हाला काय करायचं मी आहे ना. आणि आता आहे म्हणलं आहे, कुठाही जाऊन खेळायची तयारी आपली, कुठं पण. त्यामुळे चंद्र चालणाऱ्याच्या विषयी लय डोक्यात देऊ नका, कारण आपण मराठी नांड्या काय करीत नाही. पण एकदा गत्ता लागले की दुमताच काढतो आपण. 2-3 कामं करायची. मी समाजाला माझ्या आवर्जून ते सांगतो, तुम्ही सुद्धा ते करायचे. उद्यापासून प्रत्येकानं मोबाईलवर 29 ऑगस्ट टाकायचं, गप बसायचं नाही. तुम्ही 3-3 वाजेपर्यंत तुम्ही पाठवा ऑनलाईन. पोस्ट काय एक बी टाकत नाही. 3 वाजून तर पाठवतो, बघू तू काय गोष्ट तर मांडायची. एक बी टाकली 3 वाजता ऑनलाईन तो बघतो का. इतकं येड लागलं मोबाईलचं बी. 4 पोरं जर एखाद्या फोन जवळ जर उभा राहिले मोबाईल बघत, 2 काव सिजरी याला माहिती सुद्धा होती. कारण त्यांनी एकदा मोबाईलवर डोक घालत ते त्याला धोरण चालू, खाली साप आला का बघत नाही, उचलायला का बघत नाही. त्या 2 लमयत दिले उठून गेले. जेव्हा त्याचं काय पण बघायला सांगतो तेव्हा ते उठून पुढे गेले रे. इतके येडे नका. समाजाच्या लेकरांना सुद्धा उंचीवर द्यायचं हे पण डोक्यात ठेवा. उद्यापासून सगळे फोन लावायला सुरुवात करायची. प्रत्येकाला सांगायचं अंतरवाली चाल, तुमच्या जेवढ्या ओळखी तेवढ्या, आणि प्रत्येक गावात बैठक घ्यायची. गाव पिंजून काढायचे. मी जर कधी एखाद्या गावात आलो ते मला म्हणले पाहिजे हे सगळे लोक आमच्या गावात आले होते, सगळ्या गावाला सांगत होते की मराठी चांगला सहभागी व्हावं. तेव्हा तर रान का आपली जात आपल्याला मोठी करायची. नंबर 2 सका सगळ्यांनी व्यसनापासून लांब, दारू प्यायचे बंद. फक्त दारू पिऊन लय वाटलं होते संसार. मला इमानदारी सांगा, या काही खोटं बोलायचं नाही. या काही पण इथं बसलेले कोण दारू पिते तरी वर आता. दारू पिणारे कोण येते वर आता. तुम्ही वर हात केले याचा अर्थ चाबऱ्या हो, तुम्ही लय मेंबर तुमचे भयानक मेंबर दिसते. मावशो तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा. तुमच्या मागे मी आहे, तुमचा भाऊ म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ. आणि यांच्या 4 वेळे तुमच्या हातात दुसऱ्याला घेतो नाही. हे जर आता दारू पिऊन आले ना, यांचं भाकरी बनतात. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे यांना नीटच करतो. तुम्हाला कसे नाही झाले तर आमच्या फोन करून सांगा. ते दारू पितो त्याला तिकडे आमच्या गोदावरी तुम्ही असं फुटितो ना, थोडी तरी लाज वाटत. सोन्यासारखा संसार त्या दारूमुळे बरबाद होतोय. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी घरी कसा येईल, लेकरं घरी येईपर्यंत बाप टेन्शन मध्ये. आपले पाहुणे आपल्यापासून तुटायले, गाव तुटायले, मित्र तुटायला लागले. चांगलं वागायचं आपण शिकू. आपल्याला खूप मोठा समाज मोठा करायचा आहे. लय ताकदवर समाज आहे माझा, लय प्रत्येक समाज आहे माझा. त्याची पद घालू नका, खाली मान घालून चालावं लागलं असं वागायचं नाही. आणि 3रं बांध फोडायचं, आपण एकामेकाची कमी करायची. बांध फोडायचं पण 2 एकर जास्त घ्यायचं, पण बांध फोडायचं. आणि 4थं काम, शरीर प्रचंड थकलेले माझं. मी तुमच्यात असं नाही का नसं, पण माझ्या समाजावरती जर संकट आलं ना, सगळ्यांनी एक जीवाने उभा राहत जावं. ही खांद्यावर जबाबदारी तुमची.
मी आहे तो पण झुजणार, मी झुजणार सुद्धा. सगळे संकट तुमच्या अंगावरती घेऊन तुमच्या सुखात नसेल पण दुःखात काही नाही. पण सारखे सारखे उपासना केल्यामुळे माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत, तरीही एक जीव घेणार संघर्ष पुन्हा पुन्हा समाजासाठी करतो. कारण हे समाजाचे लेकर कोणाला बरबाद मला करू द्यायचे नाहीये. मी तुमच्यासाठी प्राण सुद्धा त्याग करायला तयार आहे. मी मरायला भेट नाहीये. फक्त जर अशी कधी वेळ झालीच, मी फक्त तुमच्या आशीर्वादावर जगतोय. या समाजाचा 6 कोटी समाजाचा आशीर्वाद आहे. मी अक्षरशः सलाईनवर जगतोय सध्या. इतके हाल माझ्या शरीराचे, तरी मी माझ्या समाजासाठी 1 इंच सुद्धा मागे सरकलेलं नाही. माझी तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. जर माझ्या समाजाचे सोन्यासारखे लेकर आणि माझा समाज जर कधी संकटात तुम्ही आणला, राजकारणाला महत्व देऊ नका. माझ्या जातीची प्रतिष्ठा वाढवा, माझ्या जातीचे लेकर वाचवा. कारण तुम्हाला ते करावं लागणार. कारण हे युग प्रचंड स्वार्थानं भरलं. इथं कोणाला चांगलं सांगायला वेळ नाहीये. आणि समाज मराठा संपवण्यासाठी सगळ्यांनी देवपाण्यात बुडून ठेवले. या समाजाने त्यांना मोठं केलं, पण मराठा समाजासाठी खूप शत्रू उभारले, खूप शत्रू तयार झाले. म्हणून माझा समाज आणि समाजाचे लेकर आपले पोटचे गोळे अडचणीत येऊ देऊ नका. आधार असो नुसता आधार नसो, माझ्या समाजाच्या लेकराच्या खांद्यावरती जबाबदारी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घ्यायची. त्या पाठीवर नाही ताकदवर जात आहे माझी, याला फक्त उघड पडू देऊ नका. कारण वेळ फक्त मराठा समाजावरतीच येते आणि वेळ कापून टाकायची ताकद सुद्धा फक्त मराठ्यातच येते. म्हणून मराठ्यांनी एक गोष्ट पुन्हा एकदा आपल्या आठवड्याच्या सगळ्या बांधवांना विनंती करतो, आपला समाजाचा लढा खूप संघर्ष मोठा होणार आहे. या चळवळीत स्वतः तुम्ही साक्षीदार होऊन आपल्या गरिबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. आपण आठवड्याचे बांधव प्रचंड ताकद जमला. माझा मराठा समाज तुमचे कधीही उपकार विसरणार नाही. तुम्ही गरिबाच्या लेकराच्या कामाला आलात, एकजूट झालात म्हणून तुम्ही खूप तुमचं कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय श्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.